आज एवढ्या मोठ्या संख्येने ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपणा सर्व गावकऱ्यांची, आमच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच, सर्व सदस्य, आमच्यासोबत कायम असलेले मुरली आप्पा, संदीप शेठ गावडे, तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रामू अंकल, उपाध्यक्ष शिवा सोनुने व तसेच सर्व गावकरी शिक्षक वृंद, आमच्या आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी व सर्व सहकारी तलाठी, तसेच नव्याने म्हणजे आपल्या सगळ्यांचे परिचित असलेले पशुवैद्यकीय अधिकारी श्री सांगळे साहेब, आपण सर्व आजच्या या कार्यक्रमास उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच आपला सर्वांना या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो। आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ काय आपण सगळ्यांनी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे। आपण आता शपथ घेतली, पण एक कंटाळवाणा भाव की हे नवीनच काय प्रत्येक वेळेस शपथ येते, तर शपथ घेणं का गरजेचं आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। कारण आपले सगळ्यांचे छोटे छोटे मुलं असतील, पालक, मुलं मुली हे ज्यावेळेस शाळेत जातात तर त्यांना त्या ठिकाणी असुरक्षितता जाणवते, कारण तशा घटना सुद्धा आपल्या समोर घडलेल्या आहेत। त्याचा खूप मोठा उद्रेक हा राज्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे या सुरक्षा या ठिकाणी त्याची शपथ ही आपल्या सर्वांना देणं गरजेचं आहे। आपण आताच जिल्हा परिषद शाळेमध्ये CCTV कॅमेरा सुद्धा या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने लावलेला आहे, परंतु तेवढा CCTV लावलेला असताना सुद्धा की जे विद्यार्थी आता शाळेतून त्याच शाळेतून शिकून गेले आणि ते मोठे असताना त्यामध्ये त्यांच्या लहान लहान मुलांसाठी जे खेळणं तयार केले असतील किंवा त्यांचं ग्राउंड असेल, त्या सगळ्याची नासधूस त्यांच्या मार्फत ही होत असल्याचं आमच्या सुद्धा निदर्शनास आलं आहे। सांगायचं तात्पर्य असं की ठीक आहे, आता इतके दिवस ते काय जे नासधूस झाली असेल ती झाली असेल, परंतु याच्यानंतर सगळ्या गावकऱ्यांना विनंती करावी होती की तशी नासधूस होणार नाही, आणि जर झाली तर त्याची जबाबदारी ह्या त्यांच्या पालकावर निश्चित करण्यात येईल आणि त्याच्यावर पुढे भविष्यामध्ये गुन्हेसुद्धा दाखल करण्यात येईल याची आपण सगळ्यांनी नोंद घेणं गरजेचं आहे। कारण आम्ही एवढ्या मेहनतीनं शाळेमध्ये झाडं लावणं असेल, मुलांसाठी खेळणे असेल, घसरगुंडे असेल, त्यांचे झोके असतील ते तयार करतो आणि मोठमोठाले मुलं तिथं जाऊन खेळतात आणि त्याचं नुकसान करतात। त्यामुळे त्याचासुद्धा आपण पाठीमागे सुद्धा एक तक्रार दिली होती की त्याच्यामध्ये आपले जे मेन ऑफिस आहे त्याच्यामध्ये सगळ्याचं जन्माचं नोंद किंवा TC वगैरे सगळे दाखले हे रेकॉर्ड असतात, त्याचंसुद्धा दरवाजाचं नुकसान त्या ठिकाणी केलेलं आहे। आपण आता नव्यानेच आपल्या टप्प्याटप्प्याने संपूर्ण गावामध्ये एक सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण चौकामध्ये जवळपास 40 CCTVचं नियोजन हे लवकरात लवकर या येत्या 5-6 महिन्याच्या आत आपल्या सगळ्याच्या साक्षीनं सगळ्याच्या सुरक्षेसाठी हे लवकरात लवकर करणार आहोत। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या जीवाचा एक पाणी प्रश्न हा एक महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु आता आपल्या धरणामध्ये आतापर्यंत एक पाण्याचा थेंबही सुद्धा नव्याने आलेला नाही। त्यामुळे आपल्याला थोडे दिवस अजून या नव्याने जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत पाण्याचं नियोजन हे काटकसरीनं प्रत्येकानं करणं गरजेचं आहे। सगळ्या व्यापाऱ्यांना मी आमच्या या ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना जे कष्ट या मागील हप्त्यामध्ये झालं त्यामध्ये त्यांचं अतिक्रमण जे रोडवर झालं होतं ते BNC विभागामार्फत काढण्यात आलं आणि जे पाणी रोडवर कायम साचून खड्डे होत होते त्या पाणी काढून देण्याचं काम हे या ठिकाणी बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेलं आहे। आता जे व्यापाऱ्यांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी बांधकाम करून म्हणजे अतिक्रमण न होता फक्त नालीपुरतं बांधकाम त्यांना जाण्या येण्याची व्यवस्था करून यापुढे नालीमध्ये कोणताही कचरा होणार नाही याबाबत सहकार्य करावं। व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी सुद्धा त्याची काळजी घ्यावी। आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्याकडं नव्यानं ज्या जिल्हा परिषद CO रिव्ह्यू झाल्या तर त्यांनी एवढं निर्देश कडक केले की
आपल्या गावामध्ये कसा कचरा, प्लास्टिक कचरा महत्त्वाचा, की ज्याच्यामुळे आपला परिसर आणि हा आपला गाव असेल हे किती प्रमाणात घाण होतं आणि त्याचं विघटन कुठेही होत नाही. ह्या प्लास्टिकच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर बंदी घालण्यात आली आहे. आज आपण जर बघितलं असतं तर याच्या आधी ज्या वेळेस तुम्ही ध्वजारोहणाच्या किंवा ग्रामपंचायतच्या कार्यक्रमाला आले तर त्यावेळेस आमच्याकडे प्लास्टिकच्या बाटल्या तुम्हाला दिसल्या असतील, बिसलेरी सुद्धा असतील, दिसल्या असतील. परंतु आता आम्हाला सुद्धा एवढं कडे केलं की प्लास्टिक कुठे यूज करायचं नाही. स्वतः जिल्हा परिषदच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःच्या अधिकाऱ्यांना 5,000 रुपये दंड त्याच्यासाठी केलेला आहे. आम्ही तर आमचं कार्यालय स्वच्छ ठेवूच, सगळे कार्यालय हे स्वच्छ राहतील. परंतु पुढे भविष्यामध्ये जर दुकानदार असतील, व्यावसायिक असतील, त्यांच्याकडे सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे त्याच्यामध्ये बिसलेरी बॉटल असेल, आपण घरी नेल्यावर भाजीपत्त्याचे जे पाणी आपलं कॅरीबॅग फेकतो त्या कॅरीबॅग सुद्धा त्याच्यावर सुद्धा दंड हा ग्रामपंचायत मार्फत किंवा शासकीय कर्मचारी जे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतून येतील ते सुद्धा करण्याची शक्यता या ठिकाणी नाकारण्यात येत नाही. आणि जर ज्या व्यक्तीनं भरला नाही तर त्याच्या जी मालमत्ता असेल, त्याची मालकाची मालमत्ता असेल, त्याच्यावर सुद्धा बोजा टाकण्याचं या ठिकाणी आम्हाला सूचना करण्यात आली आहे. आपलं आता नव्यानं पंचायत लर्निंग सेंटर हे आपलं या ठिकाणी चालू झालेलं आहे. आपण येथे थोड्या दिवसात 1 महिन्याच्या आत या पंचायत लर्निंग सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी ठेवणार आहे. या लर्निंग सेंटर दरम्यान बाहेरून आपल्या गावाला पाहण्यासाठी ज्यावेळेस व्यक्ती येतील तर त्यांना सुद्धा आपलं गाव हे स्वच्छ, सुंदर आणि त्या ठिकाणी झाडं झुडपे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असलेल्या पाहिजेत. ही सगळी याची प्रत्येकाची जबाबदारी ग्रामपंचायतसह आपणा सर्वांची आहे. आपण या सगळ्यामध्ये सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आपण जर बघितलं असेल तर एक शोकांतिका वाटते की आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये आता पक्षाचे चिन्ह असलेले आपण बघा आपल्या आजूबाजूला लावलेले, कारण त्यांना बसण्याला जागा नाही पुरेशी. हे आपलं भविष्यामध्ये अशाच प्रकारे ते फक्त फोटो काढून ते दाखवण्याचा वेळ आपल्याला येणार नाही. याकरिता आपण सर्वांनी आपल्या परिसरातील झाडं, जी झाडं आपल्या घरासमोर आपल्या ग्रामपंचायतच्या मान्यवरांना सुद्धा यावर्षी झाडं लावली. आपण जे 2 वर्षापूर्वी गावामध्ये झाडं लावली होती, आज ती झाडं एकदम चांगल्या सुंदर स्थितीमध्ये खूप मोठमोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाले. आपल्या कब्रस्थान असेल, स्मशानभूमी असेल, त्या ठिकाणची झाडं सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये कब्रस्थानचा एवढं सुंदर झालेलं आहे की त्याच्या असं वाटतं की आपण झाडांमध्ये झाडं एवढं चांगलं व्यवस्था ही कब्रस्थानची त्यांनी सगळ्यांनी घेतलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं की आपण सगळ्यांनी स्वच्छतेवर सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करावं. बाकीच्या गोष्टी ज्या असतील तर त्या ग्रामपंचायत किंवा शासन स्तरावरच्या असतील त्या आपण सोडवण्याचं काम या ठिकाणी करू. आपण सगळे आमच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांची रजा घेतो.